SIT तपासात शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडिओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून त्यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली आहे। आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचार बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले। त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन व एका साक्षीदारानं त्यांच्या पत्नीबद्दल घडलेल्या प्रकरणातील गुन्हा असे 5 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरकारवाडा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे। नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टी इथं आरोपी अशोक खरातनं तक्रारदाराच्या पत्नीस गरोदरपणात करावयाच्या धार्मिक विधीचं कारण सांगून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिच्यावर बलात्कार केला। अशोक खरातनं वाघ दाखवून भीती घातली, तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या खात्यावर पैसे घेतले, तसेच मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात 7 नकली वाघ दाखवून भीती घातली, तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले, असे खरातचे प्रकार फडणवीसांनी विधानसभेतच सांगितले। दुसऱ्या एका प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 7 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 दरम्यान सकाळी 11 वाजता ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर इथं तक्रारदार महिला व तिचा पती हे अशोक खरातला भेटण्यासाठी गेले। त्यावेळी अशोक खरात यानं महिलेच्या पतीला बाहेर पाठवलं। अशोक खरात यानं पीडित महिलेच्या हातात एक काळा दगड ठेवला आणि तिच्या कानात मंत्र पुटपुटला, तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवला, तिला लज्जा वाटेल असं कृत्य केलं। तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्या दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्यानं तुझं कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे, तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम महिलेला दिला, अशी माहिती फडणवीसांनी विधानसभेत सांगितली आहे। माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू शुद्ध झालीस। फडणवीस म्हणाले, 4थ्या प्रकरणातील गुन्ह्यात एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत तक्रार महिलेला मुलगा व्हावा आणि तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात यानं वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर इथं बोलावून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास दिलं, पेढा खायला दिला, तिला गुंगी आल्यानंतर त्याचा फायदा घेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले। अशोक खरात त्या महिलेला म्हणाला की मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध ठेवल्यामुळे तू शुद्ध झालीयस, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि जर हे तू कोणाला सांगितलं तर देव तुझ्यावर कोपेल, तुझं चांगलं होणार नाही असा दम खरातनं त्या महिलेला दिला, असंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलंय।